कुमार जी कथा सांगतायत ते म्हणतायत की संदर्भा इतिहासाची गोष्ट तुम्हास सांगतो, काल्पनिक नाही, इतिहास मी तुम्हाला सांगतो. तिच्या श्रवण मात्रे, म्हणजे हे सुद्धा गोकर्ण आख्यान जे भागवतात येतं, भागवत महात्म्यात येतं, ते ऐकल्याने जिच्या श्रवण मात्रेने पापते सर्व नष्टते. एवढं जरी ऐकलं तरी सर्व पापांचा नाश होऊ शकतो. सांगतात की तुंगभद्रा नदी, तुंगभद्रा म्हणजे काय? देह. आता असा सोडवत राहा तुम्ही, त्याचा सगळा अन्वय तसा लावत राहा. मग तुंगभद्रा नदीच्या काठी म्हणजे या देहातच एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे. म्हणजे संपन्न आहे ते घर, संपन्न आहे. किती संभावना आहेत आपल्या व्यक्तित्वात, अस्तित्वात. परमेश्वरांनी ठासून ठासून गुणवत्ता भरून आपल्याला पाठवलं. कोणीही असा नाहीये की ज्याचा काही जगाला उपयोग नाही. योजकच तत्र दुर्लभ. याच्याकडे काय आहे त्याचा मी उपयोग करून घेऊ शकतो. आणि प्रत्येकामध्ये तसं एक पोटेन्शियल असतं. न मूली अनौषधी. कुठल्याही झाडाचं मूळ औषधच आहे. तसा प्रत्येक माणूस आहे ना ऍसेटच आहे, लायबिलिटी नाही आहे. फक्त योजक पाहिजे की त्याच्यामध्ये काय आहे ते काढून घेणं. आता आमच्या वयममध्ये विवेकानंद केंद्रामध्ये 5 दिवसाचं मुलांचं शिबिर झालं. धूम मस्ती, सगळी इमारत 4 मजली अशी थैथय करत, छान होतं. आणि हा समारोप झाला. त्या समारोपात जे 6 मुलं बोलली त्यांनी एकच वाक्य उच्चारलं, पालकांनी लक्षात ठेवण्याचं, आम्हाला इथे खूप मजा करत जगता आलं. याचा अर्थ घरी तसं जगता येईल, कारण का आईबाप आपल्या पोराचं पोटेन्शियल ओळखू शकत. त्यात एक मुलगा होता, त्यांच्या नावाचा उल्लेख करत नाही पण पालकांची मी थोडीशी मनोमन दिलगिरी मागतो, कारण का तुमचं वाक्य तो थोडासा स्लो लर्नर, दिव्यांग नव्हता. पण काय आता मतिमंद म्हणत नाही, म्हणून अपंग सुद्धा म्हणत नाही, म्हणून दिव्यांग म्हणत. तर मी 2 दिवस 3 दिवस त्याला ऑब्झर्व करत होतो, त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत होतो. एरवी सगळं नॉर्मल, पण काही समज, पुन्हा हे माझंच अंडरस्टँडिंग आहे, समज नाही, त्याला समजतही असेल, त्याला जे समजतंय ते मला समजत नव्हतं असं ते झालं. पण आज जेव्हा सकाळी न्याहारीच्या वेळेला आम्ही सगळे बसलो, तर कालपर्यंत थोडासा मुकामुका असणारा इंट्रोवर्ट तो मुलगा आज बाकीच्यांना सांगत होता की सुशीला खाताना ताटाखाली सांडायचं नाही, पाणी वाया घालवायचं नाही, अंघोळ केल्याशिवाय प्रार्थना करायची नाही. आणि आय वॉज सिम्पली सरप्राइज्ड की काल ज्या मुलाला हे मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देता येत नव्हतं, आज तो नेतृत्व करत होता. बहुत सारी संभावना हमारे लिए, बहुत सारी. दरवाजा नहीं दे पा रहे. असो, ती खंत आहे आणि ते राष्ट्राचं दुर्दैव. प्रत्येक घरामध्ये एक हिरा, एक हिरकणी. जौहरी मायबाप नाही, ते पगला गेले. डॉक्टर हो, इंजिनियर हो, पैसे मिळव, परदेशी जा, मग बायकोच्या पहिल्या बाळापणात फुकट हमाली करायला आम्हाला बोलवून घे, मग आम्ही येऊ आणि फॉरेन टूर करून आलो. दुःख आहे, जाचगादीचं दुःख आहे की या देशात आईबाप शहाणे नाही. मुलं कशी शहाणी होती, शहाणी आहे पण त्यांचं शहाणपण सगळं संपून जातं या आईबापांच्या रॅटरेसच्या लालसेत आहे. सो देव त्यांना क्षमा करतो. सारी संपन्नता आहे त्या आत्मदेव ब्रह्माकडे,
पण एक खंत आहे, इतकं सगळं वैभव आहे ना, उपभोगायला संतती नाही. आणि ही एक जागतिक पातळीवरची श्रीमंत लोकांची समस्या आहे की त्यांच्याकडे संतती म्हणजे ऐश्वर जर पराकोटीचं आलं ना, फर्टिलिटी कमी होते ना, वेगळा विषय. आणि मग खूप दुःख वाटतं की इतकं सगळं आहे, काय उपयोग आहे याचा, निराश. पण त्याची बायको आहे, तिचं नाव आहे धुंदुली. म्हणजे उथळ विचार करणारे आपली बुद्धीची एक अवस्था असते धुंदुली. आता एकदा असं आपल्यात भागवत बघायला लागलो आपण की आणखीन उलगडे व्हायला. आणि ती म्हणते की कशाला, नाही तर नाही, छान आहे ना, तिला जरा ते असं नटायचं, जबाबदारी नको. म्हणजे आता जे दिसतं घराघरी तेच तसं. म्हणजे तुमचं माझं घर सोडून जे नाही आले त्यांच्या घरची गोष्ट बोलतो. पण आत्मदेवाला मात्र असं वाटतं की आपला वंश चालला पाहिजे. पण हर प्रयत्न करून दवा, दारू, फकीर, पीर, देव, नवस सगळं काय जे करत आहे, मोठी माया भरलेली आहे. दुनिया जादू का खिलौना है, मिल जाए तो मिट्टी, न मिले तो सोना. त्यामुळं संतती नसेल तर फार व्याकुळ होतो, झाल्यानंतर आयुष्यभर व्याकुळ होतो. कुठून आले आपल्या गोष्टी. संतांना हे सगळं कळत होतं. कबीर असं म्हणतात की कशासाठी एवढं जीव आठवून पैसे गोळा करताय, सगळं घेऊन ठेवलं, आता काही नाही, सगळं तुझ्यासाठी करून ठेवलं. म्हणजे तुम्ही त्याचे हातपाय मोडून टाकले, त्याची उर्मी मारून टाकली. कबीर बाबा असं म्हणतात की जर पूत सपूत असेल तर त्याच्यासाठी मिळवून ठेवायची गरज नाही, आणि पूत कुपूत असेल तर मिळवून ठेवून उपयोग काय, तो सगळं नाशच करणार आहे. त्यामुळं तुम्ही तुमचं आयुष्य जगा, आणि द्यायचंच असेल त्याला काही तर संस्कार द्या. ते सोडून आपण सगळं देतो. सगळं घेतलं, मायक्रोवेव्ह आहे, फ्रीज आहे, कार आहे, फ्लॅट आहे, सगळं आहे, आणि एवढी पण आहे. तिथे जगण्याची उर्मीच घालवून टाकली आहे. असो, आत्महत्या करायला झालं, जंगलात जातो, एका कड्यावरती जाऊन उभं राहतो, आणि थोडा धीर एकवटायला वेळ लागतो. आत्महत्येचा मला अनुभव नाही, पण जेवढं मी वाचलं ऐकलं तेवढा वेळ असं लक्षात येतं की फार धाडस बांधल्याशिवाय माणूस आत्महत्या नाही करू शकतो. आपल्याला प्रयोग नाही करायचा, आपण जरा भित्री आहोत ते बरं होतं. आणि तो असा उद्विग्न बसलेला असताना आत्मदेव तिथे यती येतो. यती म्हणजे सत्संग विवेक होते. काय कशासाठी आला, आत्महत्या करतो म्हणा, आत्महत्या का, सगळं आहे, संतती नाही. तो यती म्हणतो की अरे संतती आहे ते कुठे सुखी आहे, नसली तर नसली, तू तुझं आयुष्य परमेश्वराने तुला जेवढं दिलं तेवढं जग. तू परमेश्वराच्या कायद्यात हस्तक्षेप करू नका, तेवढं जग. जे आहे नशिबाला ते भोगायचं आहे आपल्याला, ते मग रडत कोडत भोगण्यापेक्षा आनंदाने भोग. जे वाट्याला आलंय ते आनंदाने भोगावं. नरकातला स्वर्ग वगैरे त्याला म्हणत बसू नये, भोगत राहा. जे नरकात जायचे योग्य ते असतात ते तिथेच जातात, पण स्वतःचं समाधान करण्यासाठी त्याला स्वर्गही म्हणला. तो म्हणतो तुम्ही यती आहात, तुम्हाला काय फरक पडतो. म्हणून मी यती जरी असलो तरी मला मन आहे, मी तुझं दुःख ओळखू शकतो, पण तू आत्महत्या करू नको. कारण का आत्महत्या हे सगळ्यात मोठं ईश्वराच्या दृष्टीनं महत्पाप आहे.
आतमध्ये ऐकायला काही तयार नाही. त्या यतीला दया आहे. मग तो म्हणतो की एक फळ मी तुला देतो, तू ते घे, घरी जा, तुझ्या पत्नीला हे खिलव आणि मग तुला संतती. आता एकदम कहाणी ट्विस्ट, जीव द्यायला गेलेला, पण आता एकदम त्याला ते फळ मिळालं, त्याला खूप आनंद होतो. यती याचा अर्थ आपली सत्सद विवेक बुद्धी आहे, तिच्यामध्ये कधी कधी इतकं कारुण्य निर्माण होतं की अशक्य ते शक्य करतील स्वामी, तसं ते. आणि संतच करू शकतात, यतीच करू शकतात. आपलं प्रारब्ध परमात्मा बदलू शकत नाही, सद्गुरू मात्र बदलू शकतात. घरी येतो तो, त्याला असं वाटतं की आता औक्षण वगैरे करून आपलं बायको स्वागत करेल, काय घेऊन आलं, काय घेऊन आलं. कारण का ते हा जीव द्यायला गेलाय तिला कुठे माहित आहे. त्याला वाटलं की हा शॉपिंग काहीतरी घेऊन येत, कर्मेनाचं झालं की शॉपिंग द्यायला. तो म्हणतो की फळ आणलंय. आता ही जी धुंदुली आहे, म्हणजे आपली चंचल मती, अस्थिर बुद्धी, सामान्य बुद्धी, कारण का तिचा सगळा कल भोगाकडे असतो. आणि भागवत म्हणतं की आत्मदेव इतका संवेदनशील, इतका व्याकुळ, संततेविषयी इतका उत्सुक, पण की त्याची बायको जी धुंदुली आहे, तो धुंदुली या शब्दामध्ये काय नाही कळतं ना. धुंदुली म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येतं, तशीच आहे ती. आणि ते जर आपल्या डोळ्यासमोर नाही आलं तर आपल्या चंचल बुद्धीचा आपल्याला ओळख करून देण्यासाठी भागवताने तिचं वर्णन केलंय, ते असं केलंय. म्हणजे भागवत महात्म्यात तिचं वर्णन केलंय, ते असं केलंय. स्ववाक्य स्थापिका नित्यम. आता मी वेगवेगळ्या साईजचे हे पोशाख दाखवतो, ज्याला बसतोय त्याने तो घालायचा. स्ववाक्य स्थापिका नित्यम याचा अर्थ स्वतःच म्हणणं सारखं खरं करून दाखवणं. मी म्हणते तेच खरं. कोणाच्या माफत काय जाऊबाईच्या नाही नको, नंदेच्या. बरं तिचं एवढं मी म्हणते ना, मग तुम्ही काय म्हणता? आज पाऊस येईल नाही, पण आज चिन्ह दिसत नाही. तेच ते, पण पाऊस येईल. काय येईल, पण तेच ते. दुसरं लक्षण तिचं सांगितलंय, लोकवार्ता रता. आपली ही जी चंचल बुद्धी आहे ना, कंट्रोल आहे. लोकवार्ता रता याचा अर्थ लोकांच्या विषयी निंदा व्यंजक बोलण्यामध्ये तिला गंमत वाटते. थोडं ऋषीला बोलवलं, ढोकळा काही जमला नाही, तसा हलवा व्हायला पाहिजे, थोडस चिटकत होता टाळूला. मागून मागून घेतला, बाहेर पडल्या पडल्या सुरू झाला. ढोकळा जमला, जरा दांडारलाच होता, आंबवायला जमलं नाही. मग सरळ बेडेकरांचं आणायचं ना तयार पीठ. तुमच्या लक्षात आलं ना, मी स्वयंपाक बऱ्यापैकी करू शकतो. कोणी आणलं बरोबर नको दे, काय निंदा करू नये. निंदा केल्याने, ज्याची निंदा केली त्याचं फार काही नुकसान होत नाही, फायदा होतो की नाही सोडून दिलं, पण आपलं चित्त प्रदूषित. आणि मग हळूहळू चित्ताला त्याची सवय लागते. मग आपण सगळीकडेच दोष बघत फिरतो. आणि ज्याला दोष बघायची सवय आहे त्याला मग जगातलं चांगलं काही दिसतच नाही. ईश्वराच्या दृष्टीनं दोषपूर्ण असं काही नाहीच आहे, सगळं छान आहे. ज्याला आपण टाकाऊ म्हणतो ना, ती वस्तू सुद्धा उपयोगाची आहे, म्हणूनच भगवंतांनी निर्माण केली आहे. आपल्याला कळत नाही की हिचा उपयोग कुठे करायचा. मग ती लोकनिंदा करते, क्रूरा, कठोर, तिच्यामध्ये संवेदना नाही, टाकून बोलणं आहे, कठोरपणा आहे, जे काही क्रूरते येतं. अगदी तलवार घेऊन लढाईला जाते असं म्हणणं क्रूर आहे.
नुसतं एवढ्यानी भागवताचं समाधान झालं नाही. ते वर्णन करता मध्ये प्रायशो बहुजल्पिका. आता प्रायशो बहुजल्पिका याचा अर्थ काय आहे? कंजूस आहे आणि भांडखोर आहे. कंजूस आहे, द्यायचं म्हटलं की, आणि एवढ्याशा कारणाने बाहेर सरसवायला तयार होत. भांडखोर आहे. हे सगळं आपल्या बुद्धीचं लक्षण आहे बरं. चंचला बुद्धीचा विषयी सांगता येते महात्म्य आपल्याला. कोणाकडेही बघून आपल्याला तसं हवं, हा हे असं जोड्या नका लावू. पुढे जाऊन त्यांनी सांगितलंय की हे जे तिचं कलहप्रिय स्वरूप आहे, भांडण करणं आहे, तसं ती सतत बडबड करते. सतत बहुजन अच्छा चंचल बुद्धी आहे ना, हे सतत बडबड करत असते. थोड्या वेळ स्थिर राहून बघा म्हणा त्या बुद्धीला, शांत बस, शांत बसूच शकत नाही. सतत काही ना काहीतरी. फक्त इतके सगळे दोष असले तरी त्यांनी असं म्हटलेलं आहे की ग्रह कृत्यामध्ये मात्र तिला आवड होती. नीटनेटकं पडदे सगळं छान, सोफा कवर, जे जिथे पाहिजे तसं सगळं एक गुण आहे. पण बाकी अनेक दोष आहेत. अशा बायकोला आता तो फळ घेऊन गेला आत्महत्या, कसं मानेल? आणि मग आत्मदेव सांगतो की असं असं मला एक यती भेटले होते आणि त्याने मला हे फळ दिलेलं आहे. ते म्हणते की कसलं फळ आहे? तो म्हणतो की हे फळ जर तू घेतलंस, खाल्लंस, तर आपल्या घरी पाळणा हलू शकतो. आत्मदेव तिला प्रेमाने देतो. ती त्या फळाकडे बघते आणि वैतागून जाते. ती म्हणते हे फळ मी खाऊ? मग माझ्या फॉर्मचं काय दिवस गेले का? बेडत दिसेन आणि बाळात म्हणत शेकशेकडी नीट नाही झाली तर वाद सुटेल, आणखीन बेडत दिसेन. वैतागून जाते. आणि ती म्हणते की नाही, मला हे कोण सगळं व्याप सहन करणार? 9 महिने ती बॅग सांभाळा, नंतर त्याचं हगलं मुठलं करा. ती त्या कल्पनेने बघा, चंचला सन्मार्गाकडे नेण्याचा विचार आहे ना, नाकारत बुद्धी. आणि ती म्हणते की मला हे नाही म्हणत. लालने पालने दुःखम प्रसूतयाश्च वर्तते. मी जर बाळांत झाले तर ते लालन पालन करण्याचं दुःख कोण सहन करेल? सोपं नाही आहे ना आई होणं. एक तर प्रसूतीच्या वेदना, हा बाईचा पुनर्जन्माचा क्षण आहे. काही घडू शकतं, पण ती त्या कळा सोचते, कारण का तिला एक नवी निर्मिती करायची. पण हिला मात्र असं वाटतं की कोण लालने पालने दुःखम. ते प्रसूत झालं, बाळात झाल्यानंतर कोण हे दुःख करते? वंद्यावा विधवा नारी सुखीनो चेतीने मता. हे बाळांपण, गर्भांपण सगळा व्याप करण्यापेक्षा विधवा किंवा वांस बाई असणं हे जास्त चांगलं आहे असं मला वाटतं. चंचल बुद्धी. चला भागवताला. अशी फार भागवत ऐकली, काही बदल झालाय? चंचल बुद्धी. आणि म्हणून महायोगी अरविंदांनी असं सांगितलं आपल्याला की आपलं मन, प्राण आणि बुद्धी या तिन्हीचा सम्यक विकास झाला पाहिजे. मन कधी कधी भावुकतेने पुढे जायला मागतं, तर प्राण त्याला खाली खेचते. मन आणि प्राणांची जुगाड जमली तर बुद्धिमत्ता काहीतरी विकल्प निर्माण करते. म्हणून मानवी अस्तित्वाचे तिन्ही स्तर एकसारखे विकसित झाले पाहिजे. पण इतक्या तत्वज्ञानामध्ये आता आपण जाऊया नको. ती म्हणते की हे कोण करणार? आता नवऱ्याने फळ दिलंय, फळ यतीने दिलंय, म्हणजे ही फली तर होणारच, याचं फळ आपल्याला मिळणारच. आणि ती अशी चिंतेत असताना तिची बहीण येते. तुम्ही व्हिज्युअलाइज करा, जेव्हा चंचल बुद्धी अशा पद्धतीनं स्वतःमध्ये कन्फ्युज होते ना, तेव्हा तिचं नातेवाईक येतातच. आणि बहुधा माहेरचे असतात. मंथरा कुठली होती?
त्यामुळे लग्न झाल्यानंतर माहेरच्या लोकांचं किती ऐकायचं हे जी ठरवते ती शहाणी नव्हे. इकडे 2 न्यायाधीश आहेत, मी बोलणं बरं नाही, पण कुटुंब न्यायालयामध्ये हा सिद्ध झालेला सिद्धांत आहे की मुलीच्या आईचा मुलीच्या संसारातला हस्तक्षेप घटस्फोटाचं सगळ्यात मोठं कारण. आता इथे ज्यांच्या मुलींची लग्न झाली त्यांनी ज्या आया आहेत त्या हसल्या असतील तर त्यांनी लक्षात ठेवायचं आता हस्तक्षेप नाही करायचा. काय करणार आहे यंदा जावयांच्या जावाई बापू हल्ली जावाई सुद्धा कोणी म्हणत नाही. मध्ये मध्ये मग विवेकराव, रमेशराव, दिलीपराव, सुहासराव असं म्हणायचं सवय आता आता नावाने थाकणार. आणि जावयाचं सुद्धा बायकोच्या आई वडिलांवर इतकं प्रेम असतं ना, कलियुग मध्ये. ते तू चाललायस का बाहेर, भाजी आणशी का येताना? हो ना. सास तीरथ ससुर तीरथ, तीरथ सग्गी साधी, माँ बाप तो नदी नाले, सब तीरथ घर वाले. बहीण येते, विकल्प बहीण, संभ्रम बहीण आहे किंवा शॉर्टकट बहीण आहे. अलीकडच्या भाषेत बोलायचं तर ती म्हणते काय परेशान आहे, ती म्हणते काय करू ते असं असं. ती म्हणते काळजी करू नको, माझी घरची गरिबी तुला माहितीच आहे, मला आता दिवस गेले, तू काय कर, माझं बाळणपण करण्यासाठी म्हण किंवा तुला दिवस गेल्याचं तू नाटक कर, तुला माहेरपणासाठी म्हणून मी घेऊन जाईल. बघा म्हणजे एकादशीच्या घरी महाशिवरात्र, ती गरीब आहे, एक श्रीमंत बहिणीला घेऊन जाणार माहेरपणा. पण संभ्रम सुरू झाला, विकल्प सुरू झाले की सगळं असं सुचतं. म्हणजे तू काय कर, गरोदर आहेस असं नाटक कर, ते एकटा कपूर टाईप असं ते कापड बिपड लावून ते सिरियल मध्ये असतं ना फोटो. मग तू माझ्याकडे ये, मी प्रसूत झाले की माझं मूल जे आहे ते मी तुला देईन. तर ती म्हणते की जिजाजी मेवणे ते कसं करणार. ते म्हणते की त्यांना तू पैसे दिलेस ना की ते मूल देतील. गरीबाच्या घरी दुसरा एक पाळणा तिसरा पाळणा परवडत नाही, तू त्यांना पैसे दे. हा आहे स्वार्थ. मग स्वार्थ पोटचं पोर सुद्धा विकायला उत्सुक होतं. स्वार्थापोटी जर देशद्रोह केला जाऊ शकतो तर पुढचं पोर काय. तिला पटणारच ना, चंचल बुद्धी आहे, तिला हे शॉर्टकट पटणारच. मग ती नवऱ्याला सांगते की मी फळ खाल्लं, पण खात नाही, खिडकीतून बाहेर जात. बाहेर असतो गोठा, गोठ्यात असते गाय, गायीच्या पुढे ते फळ पडतं, गाय खाऊन टाकते. आणि आतापर्यंत ती गाय तशीच्या तशी होती की जी कधी गाभण राहतच नाही. तिने हे फळ खाल्लं आणि गाभण राहिलं. आतमध्ये मला खूप आनंद झाला, तिकडे बायकोनी सांगितलं मळमळतोय, उलट्या होत आहेत वगैरे, काय खावंसं वाटतं, शिवे इतके पागल आहे ना वर्तमानातले नवरे मी बघतो. पहिली टेस्ट झाली आणि डॉक्टर म्हणतात की गुड न्यूज. त्या कन्सल्टिंग रूम मध्ये बाहेर आले आले नवरा तिचा हात धरतो. काय खावंसं वाटतं, काही त्यावेळी काही वाटत नसतं, पण आता तिलाही असं वाटतं की नवरा विचार कच्ची दाबिली खाऊया. आता जिला पहिला डोहाळा कच्ची दाबेली खावे वाटतायत, तिथे पुढे शिवाजी महाराज थोडीच घोड्यावर बसावं वाटणं, दानपट्टा चालवावं वाटणं. तुमची आपली आई जिजाऊ आई साहेब त्यांना जे डोहाळे लागले तसे नाही लागणार आपल्याला, पण कच्ची दाबेली. आतमध्ये विचारतो तुला काय वाटतं. ती म्हणते काही नाही, पण मला आता विश्रांती घ्यावी, जसं काही काम करून बनली ना
मग म्हणे मी जाईल माझ्या बहिणीकडे, ती माझं बाळणपण करेल. आत्मदेव म्हणतो की ठीक आहे, मी एकटा तरी इथे काय करणार, ती माहितगार आहे, तुझी काळजी घे. ती जाते. बायकोला दिवस गेल्याचं कळलं, गाय गाभण राहिल्याचं कळलं, तर आत्मदेवाचा आनंदच आनंद. म्हणजे नवनिर्मिती व्हायला लागली ना की आत्म्याला आनंद. ती गायीत असो, पत्नीत असो, घरात असो, गावात असो, काहीतरी नवं शुभंकर चांगलं घडतंय म्हटलं की सगळ्यात जास्त संतुष्ट कोण होतो? आत्मा होतो. कारण का आत्मा हा ईश्वरच, त्याला चांगलं झालेलं आवडणारच आहे. आणि मग दिवस जातात, बहीण बाळांत होते, बहीण ठरल्याप्रमाणे ते त्यात मुलगा होतो, म्हणजे अजून आनंद. आता चंचल बुद्धी आणि स्वार्थी वृत्ती याचा मुलगा असतो ना, तो उच्छृंखल असतो, वाह्यात असतो, म्हणजे वाया गेलेला असतो. पैदाईशी ते घेऊन येते, आत्मदेव स्वागत करतो. तिकडे गाभण गाई विते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिला वासरू नाही होत, तिला मनुष्याच्या मुलासारखं मूल होतं, फक्त त्याचे कान गायीचे असतात. मग त्याचं नाव ठेवलं जातं गोकर्ण. मग आता ह्याचं नाव काय ठेवायचं? आत्मदेव विष्णू सहस्त्रनामातली उडकून उडकून 4 नावं सांगतो. धुंदुली म्हणते मला, माझ्या बाळाचं नाव माझ्या आवडीचं ठेवायचं धुंदुकारी. आई धुंदली तर पोरगा धुंदुकारी असणारच. आपला काय अनुभव आहे, म्हणजे काय शेजाऱ्यांच्या घरात. श्रीराम. कथा खूप मोठी आहे, संक्षेपाने सांगायचं तर मग लाडाकोडाने गायीच्या पोटी जन्माला आलेला गोकर्ण आहे. तो गायीसारखा सात्विक आहे, तो ज्ञानमार्गी आहे, त्याला अध्यात्माची आवड आहे, आई वडिलांची सेवा करावी असं वाटतं. यातलं रहस्य असं आहे की गायीच्या सहवासामध्ये दिवसातला काही ना काही काळ जर घालवला तर आपल्या चित्तवृत्ती सुद्धा फार उत्कटतेने उमटून येतात. ज्ञान प्राप्त होण्यासाठी सुद्धा, व्यावहारिक असो आध्यात्मिक असो, गो सेवा ही अतिशय आवश्यक आहे. गो, गंगा, गीता या तिन्हीचं जेवढा आपल्याला सेवा करता येईल तेवढा आपलं जीवनातलं भाग्य. आणि ज्याने गोपालन केलेलं आहे तो जगद्गुरु होऊ शकतो, हे श्रीकृष्णाने दाखवून दिलं. आणि आता असं विज्ञान सांगायला लागलं, युरोप अमेरिकेमध्ये काही $1000 घेऊन अर्धा तास पाऊण तास गायीच्या अंगावरून नुसता हात फिरवण्याची थेरपी सुरू झाली. आपण त्याला थेर म्हणतो, पण ती थेरपी आहे. इकडे पुण्याजवळ सुद्धा एक मुलगा आहे, मध्ये मी ते वाचलं, त्यांनी एक गोशाळा केली आहे. तिथे वेगवेगळ्या आजाराच्या पेशंटना कॉट टाकून रात्री झोपायला एका रात्रीचे 2000 की 2500 घ्या.